बघूया आकाश पुन्हा एकदा सामना करेल. रिजवानचा 6 षटकाचा सामना. यावेळेस खूप दूर टाकलाय फलंदाजापासून खूप दूर टाकला चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली. एक अवांतर 7 धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 6 षटकाचा सामना असणार आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले. 2 गोलंदाज मॅक्झिमम 2-2 षटक आणि 1 गोलंदाज 1-1 षटक टाकू शकेल. पुढचा चेंडू रिजवान. चांगला चेंडू. सुंदर चेंडू पाहायला मिळालाय निर्धावच्या स्वरूपात. म्हणजे 7 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. रिजवान पुन्हा एकदा धावतोय आकाश गोरेसाठी. पुन्हा गती परिवर्तन. काय गोलंदाजी आहे रिजवानची. चतुराई बरी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर मात्र कमबॅक केलाय रिजवानने. आणि पुढचे दोन्ही चेंडूचा जर विचार केला तर दोन्ही चेंडू आपल्याला निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. चला टायगर जिथं कुठं असतील समालोचन कक्षाकडे यायचे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि काय गोलंदाजी आहे रिजवानची. गो रे बॅक टू पवेलियन. सामना करत 6 धावा कडून बाद झालाय. आणि मंगळ पीर संघाला पेनल्टी लावण्यात येते का कारण त्याचा खेळाडू आला नाही ना एक्स्ट्रा. आले आले आले. चला नवीन फलंदाज कोण आहे. सचिन वडते. आकाश गोरे बाद झाल्याच्या नंतर सचिन वडते. वेल प्लेट. एकदा रिजवान धावतोय. गोलंदाजी मार्कवर सचिन वडतेसाठी. केवळ पुश केलाय. काय दिमागदार फटका पाहायला मिळालाय सचिन वडतेकडून आणि चेंडू जातोय सीमा पार चौका. धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. पहिले षटक चालू आहे रिजवानचं. स्ट्रायकर इनला सचिन वडते आहे. 6 षटकाचा सामना. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो निर्धाव चेंडू. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 डबल 1 1 षटक 11 धावा आणि 1 गडी बाद. चला 30 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. थोडंसं वेळेचं बाण असू द्या.
घर में हूँ. गोलंदाजी मार्कवर गज्जू गुजलवार. पॉवर प्लेचा अंतिम षटक घेऊन आलाय. स्ट्रायकर एनला असेल तर शुभम चक्र नारायण. शुभमच्या बॅटमधून पहिल्या जर सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये मोठी खेळी पाहायला मिळालेली नाहीये, परंतु या सामन्यामध्ये बघू कशा प्रकारची फलंदाजी करेल, कारण संघ थोडा अडचणीत सापडलेला आहे. आकाश गोरे सारखा मोठा फलंदाज, आकाश गोरे सारखा मोठा फलंदाज बाद झालाय. बघूया कशा प्रकारे सामना करेल शुभम. गोलंदाजी मार्कवर गज्जू आहे. अतिशय दूर टाकलेला चेंडू फलंदाजापासून पंचाचा इशारा वाईट. एक्स्ट्रा धाव एक वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावा. पुन्हा गज्जू धावतोय. पुन्हा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे, पोहोचेल का बघूया. नाही, आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. आणि जरा बॉल मागे येऊ दे की मधीच जाऊन अडवलास. त्याला आणा इकडे. अय जा दोघं तिघ जण, त्याला आणा इकडे. त्याला उचलला ना इकडे. जा आपल्या कमिटीचे दोघं तिघ जण जा, त्याला उचलला ना इकडे. त्याला आणा, त्याला आणा. याली याली थांबा. चौकार प्राप्त केलाय. सोळा धावा धावपलकार लागलेत. पण एकदा शुभमने यावेळेस उंचावून फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार. सॉरी पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. सुंदर झेल. शुभम बॅक टू पवेलियन. तो डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो हारेल तो उदगीर संघाशी 2 हात करेल. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गज्जू आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय विजय बोराडे. विजय मात्र विजयावर आशा अपेक्षा असतील संघाच्या. विजयचा चेंडू हवेमध्ये आणि विजय सुद्धा बॅक टू पवेलियन.
काय गोलंदाजी करतोय गज्जू. गज्जूने मात्र 2 मोठे फलंदाज बाद केलेत. शुभमला आणि विजय बोराडेला, जे बिग हिटर म्हणून ओळखले जात होते त्या फलंदाजांना आपल्या गती परिवर्तनाने चकित करून बाद केले. तर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय अरविंद वाखाळे. नवीन फलंदाज अरविंद आलाय आणि गोलंदाजी मार्कवर आहे गज्जू. इन फॉर्म गोलंदाज गज्जू. रिव्हर्स चेंडू हवेमध्ये आणि गज्जूची हॅट्रिक. काय गोलंदाज आहे, सुंदर गोलंदाजी. अरे वा 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 भाई, काय गोलंदाजी केली. नक्कीच कौतुक केलं पाहिजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन अडकलेली आहे 22 धावावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे गज्जू. पहिल्या षटकामध्ये रिजवानने बाद केला आकाश गोरेला आणि त्यानंतर मात्र गज्जू सुंदर गोलंदाजी करतोय. आता बघूया मनीष कर्णधार आलाय फलंदाजीसाठी. मनीष आडे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 22 धावा. 4 गडी बाद झालेले आहेत. सोहेल 11 मुखेड संघाचं मात्र कौतुक केलं पाहिजे. एक कर्णधार आहेत सोहेल 11 संघाचे. सोहेलचे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये खेळत असलेला हा संघाने काय कामगिरी केली. जर मंगरुळ पीर संघाचा विचार केला तर मोठा संघ, तगडा संघ म्हणून ओळखला जातो, परंतु त्या संघासमोर या प्रकारची गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 22 धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत. आता सचिन वळतेवर मात्र संघाच्या आशा अपेक्षा असतील. निर्भर असेल संघ सचिन वळतेवर. गोलंदाजाचं नाव इस्माईल. आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम हैदराबाद इस्माईल. चांगला गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये हिमायतनगर संघासमोर चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. शाकिब मोद यांचं सुद्धा आगमन झालंय. आमचे मित्र पुढचा चेंडू इस्माईलचा सचिनसाठी. चांगला खेळून काढला, केवळ दिशा दिली. हा फलंदाज मात्र टेक्निकली खूप संतुष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय इस्माईलला आणि इस्माईलचं स्वागत केलंय फलंदाज सचिन वडतेने चौकार मारून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू गतीने बीट केले यावेळेस इस्माईलने. सुरक्षितरित्या खेळण्याचा प्रयत्न होता सचिन वडतेचा तिथे, परंतु बीट झालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा.
थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना आपण पाहतोय FM11 मुखेड संघाचे कर्णधार. विकेट किपर बदलला गेलाय. इस्माईल पुन्हा एकदा फुलटॉच चेंडू पाहायला मिळालाय. लोअर फुलटॉच चेंडू. धन्यवाद विजय भाऊ आमचे. विजय भाऊ सूर्यस्कर आले म्हणजे थोडस जवळीकता वाढते. महान व्यक्तिमत्व आहे. भोकरचे महत्वाचे खेळाडू म्हणून ओळखले जातात विजय भाऊ. आणि या दरम्यान काय फटका मारला आणि चेंडूला पाठवले सीमा पार षटकार. वडते आहेत. सचिन वडते मात्र दिमागदार फलंदाजी करतायत. 32 धावपलकार लागले गेलेत. पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. मजर चांगलं क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे मनीषचा, परंतु नकार दिलाय सचिनने. सचिनला माहिती आहे विकेट मात्र गमावल्या गेलेत. एक धाव. धावसंख्या वाढते. 33 धावपलकार लागल्या गेल्यात. आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो इस्माईलला, एक आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम हैदराबाद वरून आलेला हा खेळाडू आहे. पुढचा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय आणि ते तर्रार चेंडू जातोय सीमा पार चौका. नंतर धाव पलकावर लागल्या गेले ते 37 धावा, 4 गडी बाद. काय गोलंदाज आहे भाऊ, आणि काय गोलंदाजी करतोय गज्जू गुज्जलवार ऑन फायर. जेवढं कौतुक करावं या गोलंदाजाचं तेवढं कमी. गज्जू चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू तेज तर्रार पाहायला मिळाला, परंतु दिशाहीन चेंडू होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असणार आहे. स्ट्रायकर एंडला सचिन वडतेला पाहतोय आपण, जो की चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस
अंगावरती अतिशय तेज तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. ती बॉडीवरती हिट करणारा चेंडू. निर्वार वाघमारे जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. धावसंख्या वाढते 39 धावा. 39 धाव बलकावर लागले. गेल्या 6 षटकाचा सामना आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गज्जूला पाहतोय. रंगतदार सामना, कारण महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल ते डायरेक्ट क्वालिफाय होईल क्वार्टर फायनलसाठी. त्यामुळे सामना खूप महत्वाचा असणार आहे. आणि जो संघ हारेल तो तगड्या उदगीर संघासमोर खेळेल. खूप दूर टाकलाय आणि फटका पाहतोय आपण. म्हणजे विचार केला होता काहीही करून या चेंडूला मारायचे मनीष आडेने, परंतु पोहोचू शकला नाही. पंचाचा इशारा. वाईट चेंडू. एक धाव अमांतर रूपात मिळालेली आहे. गोलंदाजी मार्कवर गजू मात्र व्हेरिएशन करतोय चेंडू मध्ये. आपण प्रत्येक चेंडू जर पाहिला तर वेगळ्या नीतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 1 मिनिट. आत्ता काय करावं काहीच म्हणायचं ना. हो कळालं मला. इथं कोणीच काही करू शकत नाही. हे असं दुःख आहे. हो हो तेच सांगालो मी कॉमेंट्रीमध्ये. जे असं दुःख आहे दाखवता येत नाही सांगता येत नाही. फक्त बघायचं डोळ्यानं. ते बघा तुम्ही. बाउंड्री सीमा पार जातो का चेंडू. हा अडवलं गेले मध्येच. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. हे पाहिलेत कुठं आहे बॉल म्हणा. बॉल नाही हो दुसरंच आहे. चला हे काम फक्त सोपवल्या जाईल ते काम करू शकतील बिली बाउडन. नाही का. 6 षटकाचा सामना ठेवला कारण वेळ कमी आहे. काय करा मी मला कटो मार्काचं बापू. बघा तुमचं तुम्ही. टायगर भाऊ कुठं आहात की. हा हो सचिन भाऊ राठोड. नाही नाही काय करणार काय करणार काहीच करणार. हो इकडून जा म्हणा. चला सामना चालू करायचा आहे. सचिन भाऊ प्लीज हँडल दिस सिच्युएशन. यू नो दॅट हाऊ टू हँडल. चला आमचे काकाश्री आलेले आहेत. धन्यवाद काकाश्री. आमच्या आयोजन कमिटीला तुम्ही खूप मोठं सहकार्य केले. जाऊया सामन्याकडे. धावपलकाचा जर विचार केला तर 40 धावा धावपलकावर लागले गेल्यात. पुन्हा एकदा सामना चालू. गजानन गुज्जलवार गोलंदाजी मार्कवर आहे. महत्वाचा सामना खेळला जातोय. यावेळेसाठी जे तेज तर्रार चेंडू. गजानन गुज्जलवार हा गोलंदाज एवढा सोपा नाहीये. जर विचार केलं तर एखादे चेंडू आपल्याला स्लोअर चेंडू पाहायला मिळतात. एखादा चेंडू आपल्याला तेज तर्रार पाहायला मिळतोय. एखादा चेंडू कटर पाहायला मिळतोय. म्हणजे भरपूर व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडे. मी चांगलं ओळखतो या गोलंदाजाला. का अनुभव तेवढाच मोठा अनुभव आहे आणि चांगली गोलंदाजी करतोय. म्हणजे आपल्या अनुभवाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळते. सामना कसा करतील आता मनीष आडे. स्ट्रायकर यांना फलंदाजी करण्यासाठी आहेत. हा जर बॅटला लागला असला तर छक्काच गेला असता पण लागलेला नाही. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. मुकेटच्या खेम्यामध्ये टाळ्याच्या गजरामध्ये गोलंदाजाचं कौतुक केलं जाते. त्या प्रकारची गोलंदाजी झालेली आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे दिसताना आपल्याला तेज तर्रार चेंडू पाहायला दिसला होता परंतु पडल्याच्या नंतर एकदम गती बदलली चेंडूने. पुन्हा गतिशीर. यावेळेस मात्र चांगला कनेक्ट केलाय आणि क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. म्हणजे अगदी सुंदररित्या जज केले आणि एकच धाव. गज्जूची गोलंदाजी मला आठवते. एकदा बीसीसी भोकरचा संघ या गोलंदाजाच्या समोर होता आणि अक्षरशः बांधून ठेवलं होतं बीसीसी भोकर संघाला या गोलंदाजाने. आणि अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा स्लो रन. काय गोलंदाजी आहे भाऊ. या गोलंदाजाने मात्र मन जिंकून घेतले, मैदानावरच्या सर्व प्रेक्षकांचं मन जिंकले. तो हा गोलंदाज आहे गज्जू गुज्जलार, मॅन फ्रॉम मुखेड. वा भाई वा. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेले ते 41 धावा 4 गडी बाद. तुम्हाला 30 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. सोहेल सेट प्लीज फॉलो दॅट. चला 7 मिनिटं शिल्लक आहेत तुमचे आणि या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक आणि 1 चेंडू टाकायचा आहे, अन्यथा पॅनल्टी लागणार आहे. 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक आणि 1 चेंडू टाकायचा आहे, ते लक्षात घ्यायचंय. मी पुन्हा टायमिंग सांगणार नाही. पुढचा चेंडू 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय इस्माईल, मॅन फ्रॉम हैदराबाद. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती. बघूया दुसऱ्या षटकामध्ये. चांगला चेंडू सुंदररित्या हाताळलाय गोलंदाज इस्माईलने. आपण पाहिले गोलंदाजाच्या जो रनअप आहे त्या रनअप वरून वाटत नाही की एवढी तेज तरार गोलंदाजी करतो, परंतु गोलंदाजी मात्र तेज तरार होती. फलंदाजापासून दूर टाकलाय मनीष आडेल. चेंडू कळालेला नाहीये आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सामना करतील मनीष. गोलंदाज आहेत इस्माईल, मॅन फ्रॉम हैदराबाद. धावतायत. पंचांना क्रॉस केले मनीष साठी. स्लो रन चेंडू फटका मारला. क्षेत्ररक्षक आलाय, धावून आलाय आणि तत्पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली आहे. आता सचिन वडते आहेत. सचिन वडतेवर मात्र जिम्मेदारी आहे. संख्येचा जर विचार केला तर एवढी सन्मानजनक धावसंख्या नाहीये मंगरुळपीर संघासाठी, परंतु सचिन वडते अजूनही खेळपट्टीवर आहेत. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. चेंडू हवेमध्ये आणि कृष्णाचा सुंदर झेल. सुंदर झेल पाहायला मिळाला कृष्णाकडून. तिथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इस्माईल कडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला बॅट्समॅन नेम नाहीये कारण त्यांचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्या जवळ नाहीये. दीपेन भाऊ, दोन्ही सगळ्या संघांना सूचना आहे, जर कोणते याच्यानंतर सामने जे होणार आहेत आणि जे ऐकत आहेत क्वार्टर फायनलचे सामने होतील उद्यापासून, सर्व संघांना सूचना आहे की आपले एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचे आहेत सामना सुरू होण्याच्या अगोदर, अन्यथा पॅनल्टी लावल्या दिली जाईल. इस्माईल गोलंदाजी मार्कवर धावतोय. पुढचा चेंडू दीपेनसाठी. फुलटा चेंडू, काय चेंडू आहे तेच तर्रा चेंडू, लोअर फुलटॉस, बॅटशी संपर्क नाही. सोहेल 11 संघ काय, माफ करा FM 11 संघ काय गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाची. इस्माईल पाहतोय आपण, गज्जू कोण पाहतोय, विचार केला तर आपण रिजवान, जे कोणते गोलंदाज आहेत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. भरपूर ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. नाही एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटशी संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू, गती परिवर्तन. या अगोदरचा चेंडू तेज तर्रार होता, या नंतर आपण पाहिले गती परिवर्तन. गोलंदाज इस्माईल कडून हैदराबाद, मॅन फ्रॉम हैदराबाद इस्माईल.
काय चेंडू आहे, काय गोलंदाजी आहे, वा. सोहेल शेठ, आपण काय गोलंदाज निवडलेत आणि काय गोलंदाजी करतायत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले गेले ते 42 धावा. दोन मित्र अमोल माने आणि आमचे विजय सुरेशकर. शेवटचं षटक आहे आणि यांचा टायमिंग, थांबा 1 मिनिट. वजरचा चेंडू आणि फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या 2 खाली आहे, झेल सुटलाय. पुढचा चेंडू झेल सुटलेला, एक संधी मिळालेली आहे. चेंडू लोअर फुलटा चेंडू. हा, आणि आमचे कमिटीचे सदस्य सांगतायत की जे टायमिंग दिला होता ते टायमिंग तुमचा संपलेला आहे. म्हणजे तुम्ही 38 सर्कलच्या जे बाहेर उभा केला होता खेळाडू तो आतमध्ये घ्यायचा आहे. पंच थोडेसे 1 मिनिट थांबा. पॅनल्टी कंपल्सरी आहे. पंचांशी वाद करून फायदा नाही. तिकडे अनिल भाऊ काहीच बोलणार नाहीत. तिकडे डिस्कस करायचंच नाहीये. कमिटी रूल्स आर रूल्स. सगळ्यांसाठी आहे. सोहेल सेट सगळ्यांसाठी रूल्स आहेत. माफ करा, सगळं सर्व संघासाठी आहेत. हा, चला, एक एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये घेतलाय. पॅनल्टी सर्व संघासाठी पॅनल्टी असणार आहे. याची सर्व संघांनी दक्षता घ्यायची आहे. जरा पॅनल्टी सुरू झाली. तुम्हाला जो दिलेला टायमिंग होता त्या टायमिंग मध्ये तुम्ही सामना संपवलेला नाहीये, त्यामुळे पॅनल्टी स्वरूपात एक अतिरिक्त खेळाडू तुमचा आतमध्ये बोलला जातोय. यावेळेस आकुरत्या टप्प्याचा चेंडू आणि चेंडू हवाई सपर षटका. षटकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 धावा. मनीष आडेच्या बॅट मधून देर आहे, दुरुस्त आहे, मात्र मोठा षटकार आलाय. लोअर फुल टॉस आणि क्षेत्ररक्षक, म्हणजे क्षेत्ररक्षक या दिशेमध्ये एक अतिरिक्त आतमध्ये उभा केला, त्याचा फायदा झाला म्हणावा लागेल. आणि जर मागे उभं राहिलं असतं तर 1 धाव झाली असती. आता डायरेक्ट हातामध्ये, म्हणजे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. लोअर फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर धावतोय. पुन्हा एकदा बॅटचा टो एंड लागलाय. क्षेत्ररक्षक आहे, एवढा लेझी का धावतोय काय कळलं नाही. आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. आणि या 2 धाव्यांची धावसंख्या पोहोचली ती 52 धावा. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू माझ्यामध्ये पडतोय. धावपलकावर लागले गेलेत ते 52. या दरम्यान फटका खेळा फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार.
बॅटिंग लवकर पाठवावे. जे आता आपण आवाज ऐकला, जे मधुर आवाज जे ऐकला ते आपल्या वाणीतून आमचे मित्र विजय भाऊ सुरेशकर यांचा तो आवाज होता. चला फलंदाज मुखेड संघ फलंदाज पाठवून द्यायचे. अन्यथा 2 रन वाढवण्यात येतील. भाऊ वेळ कमी आहे. भाऊ अजून एक महत्वाचा मॅच खेळवायचा आहे, त्यामुळे वेळ कमी आहे, थोडस लक्ष असू द्या. पेनल्टी नाही, थांबा थोडस थांबा, पुन्हा लावतो. थोडंच थांबा पुन्हा लावतो. FM 11चे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, सोहेल सेठ आणि रिजवान. आणि मंगरुळपीर संघाचा टाइम सुरू होतोय आता. चला 30 मिनिटाचा कालावधी आहे. 30 मिनिटांमध्ये तुमचे 6.2 चेंडू शिल्लक झालेले पाहिजेत. चला पेनल्टी कंपल्सरी राहणार आहे सर्व संघासाठी. चला बॉल घ्या. चला गोलंदाजी मार्कवर दीपेन आणि स्ट्रायकर यांना सोहेल सेठ. पहिला चेंडू आणि चेंडू हवेमध्ये. सोहेल सेठ बॅक टू पवेलियन. प्लेयर पिचच्या शॉट राहिलेला आहे, परंतु बॉल चेंडूला लागला नाही सर. बॉल चेंडूला स्टंपला लागलेला नाहीये, त्यामुळे सेफ.
नदीम सर थोडस वेट करा. शॉट राहिलाय फलंदाज, परंतु चेंडू मात्र स्टंपावर जाऊन नाही आदळलाय, हात लागलेला आहे. म्हणूनच आमच्या थर्ड अंपायरने थर्ड अंपायर पाठवून दिले होते. आमचे बिली बावडन. हा, अंपायरचं जेवढं कौतुक करावं तुम्ही, प्लेयरचं बॉलरचं कौतुक करता, परंतु ते अंपायरचं कौतुक राहून जातं. ते खरे हिरो आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बसलाय आणि फटकार मारलाय, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि बाद. रिजवान बॅक टू पवेलियन. धन्यवाद सुधाकर भाऊ. नाही की चांगला चेंडू पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय शुभम पाटील. दीपेनची मात्र चांगली गोलंदाजी होती. नदीम सरला विचारून घे, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे गोलंदाज दीपेन कडून. मोबाईल आहे ना तुमच्याकडे, एक माजीदचा आहे का? ठीक आहे, बघू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागली गेली आहे. 1 धाव आणि 2 गडी बाद. दीपेनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. गोलंदाजी मार्कवर सचिन वडतेला पाहतोय आपण. चांगली फलंदाजी केली. या सचिन वडतेच्या फलंदाजीच्या बळावर या संघाने जी धावापर्यंत मजल मारली आहे. बघूया गोलंदाजीमध्ये आजमावत आहे, बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर वैभव आहे, नॉन स्ट्रायकर एंडला शुभम पाटील. चांगला चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. तेज तर्रार आणि प्रेक्षकांना, सर्व क्रीडा रसिकांना, क्रिकेट प्रेमींना, सर्व भोकरवासियांना, आसपासतील सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, सर्व परिसराला सांगू इच्छितो की उद्यापासून या मैदानावर क्वार्टर फायनलचे सामने सुरू होणार आहेत. म्हणजे उद्यापासून मोठमोठे संघ एकमेकाशी दोन हात करायला पाहायला मिळणार आहेत. या दरम्यान चांगला चेंडू. या फटक्याने मात्र मला त्या सलमान, हैदराबादचा जो सलमान लेफ्टी आहे त्याची आठवण करून दिली. याच प्रकारची फलंदाजी करतो तो, असेच फटके मारतो. सचिन वडते चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव धावपलकावर या षटकामध्ये लागली गेलेली आहे. थोडासा आपला छोर बदललाय गोलंदाज सचिन वडतेने. सचिन वडते एक दिमागदार खेळाडू आहेत, कोणतेही क्षेत्र असो. पुन्हा एकदा यावेळेस शुभम पाटील फलंदाज याच्याकडे, कारण आखुडत्या टप्प्याचा चेंडू. वेट अँड वॉच. पुन्हा एकदा फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार.
मध्ये चेंडू हवेमध्ये आणि गज्जूचा काय क्षेत्ररक्षक माहिती नाही, परंतु सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय निर्वाण. सचिन वडतेने मात्र कमबॅक केलाय. 2 चेंडूवर 10 धावा काढल्याच्या नंतर त्या फलंदाजाला बाद केलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय निर्वाण वाघमारे. डू ऑर डाय सामना आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो हारेल तो तगड्या उदगीर संघाशी खेळेल. पुढचा चेंडू निर्वाणसाठी. निर्वाणने मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि रिस्की धाव. चुकीच्या एंडला थ्रो. चुकीच्या एंडला थ्रो पाहायला मिळालाय आणि जीवनदान. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा 3 गडी बाद धाव फलकावर लागले गेलेत. जर विचार केला तर 24 चेंडू मध्ये 45 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 45 धावा. चला टीम मीटिंग करू नका, वेळ आहे. तुम्हाला माहिती आहे की एक दिलेला कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये सामना संपवायचा आहे. काय म्हणाले ते? माझा फोन स्विच ऑफ आहे. साईला लाव. गोलंदाजी मार्कवर विजय. थोडस फॉलो थ्रू मध्ये काहीतरी अडचण झाली. चौकार प्राप्त केलाय वैभवने. पुन्हा एकदा विजय धावतोय वैभव साठी. पुन्हा एकदा आकुडत्या लेनचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे आणि सुंदर झेल. सुंदर झेल. आपण पाहतोय आयकॉन खेळाडू इस्माईल फलंदाजीसाठी येतोय. आणि सूचना आहे, आपण जेव्हा इनफिल्ड मध्ये येता अतिरिक्त खेळाडू तेव्हा आमचा स्टॉप वॉच बंद होते बरं का. म्हणजे तुम्ही जे अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येता तेव्हा स्टॉप वॉच बंद केला जातो, त्याचं भान असू द्या. विजय बोराडेने पहिल्या चेंडूवर चौकार काढल्याच्या नंतर मात्र विकेट मिळवलाय. मोठा विकेट मिळवला. आता डावखुरी आताचा फलंदाज इस्माईल असेल. काय चेंडू आहे, तेच तर्रार चेंडू, परंतु पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. एक धाव वाढलेली आहे धाव फलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचली
17 धावा. पुन्हा विजय बोराडे धावतोय. पुन्हा खोट्या लेनचा चेंडू आणि चेंडूला खेळून काढले सीमा पार षटकार. चला स्टॉप वॉच थांबलेला आहे. चालू करा. बघूया इस्माईल, चांगला फटका खेळला इस्माईलने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 23 धावा. 21 चेंडू मध्ये अजूनही 34 धावांची गरज असणार आहे. काय सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर विजय. पुन्हा एकदा आखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाकडे वेळ भरपूर होता परंतु मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मिस झालाय फलंदाज इस्माईल. बहुत समय था, बहुत वक्त था बल्लेबाज के पास, मगर थोड़ा जल्दबाजी कर बैठे और डॉट गेंद. फिर से एक बार तैयार विजय गेंदबाजी करने के लिए. गेंदबाजी करेंगे इस्माइल को. इस्माइल के लिए गेंद और खेल दिया है. बहुत ही बढ़िया गेंद जा रही है सीमा रेषा पार षटकार. म्हणजे ऐन मोक्याच्या वेळी सुंदर फलंदाजी करतोय इस्माईल. अजूनही एक चेंडू बाकी आहे. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 आणि काढायचा जर विचार केला 28 धावा काढायच्या आहेत अजूनही. 19 चेंडू आणि 28. सोहेल माफ करा FM11 संघापुढे हे मात्र अजूनही अगोदरच्या सामन्यात जर विचार केला तर पुन्हा एकदा तेच लक्ष आले. कारण हिमायतनगर संघापुढे सुद्धा याच प्रकारचे लक्ष होते. 3 षटकामध्ये जवळपास 28 धावा काढायच्या होत्या आणि एकंदरीत 6 चेंडू मध्ये पुन्हा 16 धावापर्यंत टार्गेट गेलं होतं. पुन्हा एकदा काय फटका मारलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार षटकार. मात्र काय फलंदाजी केली आहे. एक आयकॉन खेळाडू आणि का मला या संघात बोलवलं गेलंय त्याचा प्रत्यय दाखवला. काय फलंदाजी केली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 35 धावा. मंगळूर पीर संघाचा जर विचार केला तर 37 धावा होत्या. 4 गडी बाद होते. यांच्या 35 धावा आहेत, 4 गडी बाद आहेत. ते जवळपास सेम स्कोर आहे. मागचे 3 षटक मात्र चांगले हाताळले होते गजानन गुजलवार या गोलंदाजाने. त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता दीपेन आलाय. शुभम माफ करा शुभम चक्रनारायण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला आहे तो निर्वाण वाघमारे बिग हिटर. अठरा चेंडू मध्ये काढायचे ते 22 धावा. गोलंदाजी मार्कवर शुभम चक्रनारायण.
आणि पहिला चेंडू बॅटचा एज लागला होता. झेल सुटलेला दिसतोय. एक संधी मिळाली निर्वाण वाघमारेला. निर्धाव चेंडू जात होता परंतु एक धाव पूर्ण केली. आता इस्माईल स्ट्रायकर येणला असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शुभम चक्रनारायण चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर एक संधी परंतु प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. आता विकेट किपर चेंज झालेला दिसतोय सचिन वडते. चांगला चेंडू सुंदर गोलंदाजी शुभम चक्रनारायण. बघूया संघाला वापसी करेल का. डोंट डिस्कस विथ अंपायर. चांगले अंपायर आहेत. सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी. सामन्यामध्ये रंगत कायम करतोय तो शुभम चक्रनारायण. मी गोलंदाज चांगले पाहिले विजय भाऊ, फलंदाज चांगले पाहिले, ऑलराऊंडर चांगले पाहिले परंतु या टुर्नामेंटमध्ये अंपायर चांगले ना. अंपायर मात्र या टुर्नामेंट मधले सर्वात यशस्वी काम म्हणजे अंपायर. भोकरचे बिली बावडन. पुढचा चेंडू पुन्हा कुठच्या टप्प्याचा चेंडू. गोलंदाजी काय होते सुंदर गोलंदाजी. रिस्की धाव घेत आहेत तिथे. जर हिट लागला असता तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. जर तरच्या गोष्टी आहेत जाऊ द्या. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले थोडेसे इंजर्ड झालेले आमचे लंगडे अंपायर अनिल भाऊ बेरदेवाड. फुल टाईट मध्ये विथ ड्राय क्लीन. पुढचा चेंडू काय गोलंदाजी आहे या षटकामध्ये. शुभम चक्रनारायण या गोलंदाजाने या संघाला वापसी करून दिलीये. वापसी करून दिलीये परंतु सामना अजून संपलेला नाहीये. कारण इस्माईलची फलंदाजी आपण मागच्या षटकात पाहिली. सुंदर फलंदाजी पाहिली. तो इस्माईल अजूनही आहे. निर्वाण वाघमारेचा विचार केला तर या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे. दोन्ही फलंदाज चांगले आहेत. पुढचा चेंडू शुभमचा निर्वाणसाठी. त्या अश्विनची आठवण करून दिली. आर अश्विनची. शुभम चक्रनारायणनी सर्व आंतरराष्ट्रीय नियम लागू आहेत. पुढचा चेंडू त्या लेनचा चेंडू या वेळेस निर्वाण आणि चेंडू सीमा रेषा पार षटकार. विचार केला षटक संपले ना सर. हा ओव्हरची समाप्ती जर विचार केला तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा होत्या. 4 गडी बाद होते आणि मुखेड संघाच्या आहेत बघा 43 धावा. म्हणजे 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असणार आहे. बरोबर ना. म्हणजे सुरत नागमड सर आमचे स्कोरर आणि क्रिकेटचे स्कोरर आकाश भाऊ सुंकरवाड. आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम पूर्ण टीम मोलाचं सहकार्य आम्हाला देते. वेल डन. आमचे कॅमेरामॅन पाहू शकता आणि आमचे डीजेचे मालक जे डीजेचे तुमचं सुद्धा अतिशय सुंदर काम आहे पुन्हा भाऊ. नाही मालक सुद्धा तिकडं पेन्शन मध्ये आहेत टेन्शन मध्ये आहेत. पुढचा चेंडू चांगला चेंडू आणि विकेट. पंचाचा इशारा विकेट. बॅक टू पहिले. डीजे मालकाचा आदेश आहे वाजव.
दाखवावं लागेल, कारण आमच्या प्रेक्षक वर्गाचा जर विचार केला तर प्रत्येक सामन्यासाठी हजेरी लावतात, त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. थोडं चारी बाजूने कॅमेरा फिरवा. टायगर भाऊ थोडंसं बसून घ्या, तुम्ही थोडंसं कॅमेरा दिसू देत. हे आमचे भोकरचे प्रेक्षक. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो. क्षितिजचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती या फलंदाजांनी. म्हणजे शेवटच्या षटकात 16 धावा काढायच्या असताना 3 षटकार मारले होते. मारला चेंडू हवेमध्ये पोहोचतील काय प्रयत्न मात्र दीपेनचा सुंदर तिथे. सुंदर प्रयत्न. विकेट पेक्षा डॉट चेंडू महत्वाचा असणार आहे, परंतु झालेला नाहीये. धाव काढली आणि निर्वाण वाघमारेला स्ट्रायकर एंडला पोहोचवले. निर्वाण वाघमारेचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर मोठा फटकार मारला होता आकाश भाऊ आणि 6 धावा कुठल्या गेल्या होत्या. तोच आता निर्वाण स्ट्रायकर एंडला असेल. 10 मध्ये 10 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजी मार्कवर दीपेन आणि स्ट्रायकर एंडला निर्वाण. रिवर्सचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. काय रंगत आहे. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 13 धावा भाऊ. प्रोत्साहन वाढत आहेत त्यांचे अतिरिक्त खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गरज असते गोलंदाजांना त्याच प्रकारचं काम त्यांचे अतिरिक्त खेळाडू शुभम चक्रनारायण आपण पाहतोय प्रोत्साहन वाढवताना. गोलंदाजी मार्कवर दीपेन. पहिले षटक सुद्धा सुंदर हाताळलं होतं. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल चेंडू सीमा पार षटकार. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. ॲडव्होकेट विशाल दंडवे सर यांच्याकडून प्रेक्षकांसाठी तब्बल 201 रुपयाचं पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल घेतला तर. जाऊया सामन्याकडे. दीपेन निर्वाणसाठी एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र जवळपास बॉल टू रन असल्यासारखं इक्वेशन आहे. आता 7 चेंडू मध्ये काढायचे ते 6 धावा, परंतु सामना संपलेला नाही. सामन्यामध्ये काही होऊ शकते. हा चेंडू महत्वाचा असणार आहे. स्ट्रायकर एंडला क्षितिज आहे. 7 चेंडू 6 धावा. हा चेंडू महत्वाचा असणार आहे, कारण पहिले षटक जर पाहिलं शुभमचं तर चांगलं होतं. बघूयात कोणता गोलंदाज येतो. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. 6 धावा अजूनही काढायच्या. 7 चेंडू मारलाय आणि सामना संपवलाय. षटकार. षटकाचा सामना खेळायचा असला तर दोन्ही कर्णधार लगेचच समालोचन कक्षाकडे येतील आणि जो कर्णधार उशीर राहील त्याच्यासाठी पेनल्टी लागणार आहे. त्यासाठी लवकर यायचंय. दोन्ही कर्णधारांनी लवकर यायचंय. मंगरुळपीर संघाचे कर्णधार आणि उदगीर संघाचे कर्णधार. मी विशाल भाऊ यांना विनंती करतो की महत्वाचा सामना आहे. आजच्या दिवसातला सर्वात महत्वाचा सामना, लीग सामन्यातील सर्वात मोठा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूने पाहिलं मंगरुळपीर आणि दुसऱ्या बाजूने